नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. खरातकडे अनेक बड्या नेत्यांची गुपित आहेत. अक्षय शिंदे नंतर खरातचं एन्काउंटर होणार का? येत्या 2 दिवसात झटापटीत खरातचं एन्काउंटर होऊ शकतो. तृप्ती देसाई यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे. अशोक खरात याचे जे संबंध आहेत ते अनेक मंत्र्यांशी, अनेक राजकारण्यांशी आहेत. त्यामुळं अनेकांचं पितळ उघडं होऊ शकतं. अनेकांचे जे आहेत त्याच्याशी संबंध जे आहेत ते पुढे येऊ शकतात. म्हणून कदाचित जे आहे ते अशोक खरातला संपवण्याचा डाव पण होऊ शकतो. काल काही पीडितांचा फोन मला नाशिक मधून आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे. पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो.